नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्दच्या दरम्यान लोकल बंद पडलेले आहेत। चुनाभट्टी स्थानकामध्ये पाणी साचल्यामुळे सध्या इथे लोकल वाहतूक बंद आहे। रेल्वे रुळावर पाणी साचलेले आहे, त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबलेली आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांच्याकडे। अविनाश, आत्ता नेमकी स्थिती काय आहे? मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर पाहिलं की हार्बर लाईनची देखील ही अवस्था, हार्बर लाईन तर पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते। हार्बर लाईनची जे रुळ आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतं। आताचे दृश्य तुम्ही ताजी दृश्य पाहू शकता, खाली गेलेलं पाहायला मिळतं। आताचे दृश्य तुम्ही ताजी दृश्य पाहू शकता की रेल्वे रुळ जी आहे ती पावसाच्या पाण्यामुळे जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक प्रवासी देखील ह्याच प्लॅटफॉर्मवरती बसून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर पावसाचा जोर जरी कमी असला तरी हार्बर रेल्वे जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। त्यामुळे जे प्रवासी आहेत, प्रवासी आता थेट प्रवासी थेट जे या प्लॅटफॉर्मवरती बसल्याचे पाहायला मिळत आहे। तर पाहिलं आपण काही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल तुम्ही, कधीपासून ह्या प्लॅटफॉर्मवरती बसले? म्हणजे मी आता 1 तास जरी आहेत, खूप पाणी आहे, काय अडकलं ट्रेन तर काही येऊ शकत नाही ना। आमच्या कामामध्ये असं सांगतात की या कसं येणार सांगा तुम्ही मला। आता तरी सुद्धा आम्ही घरातनं निघालोय आणि हे प्रवास असं कसं करायचं आम्ही आता? हा प्रवास हा नक्की जर पाहिलं की कामावरती अशी सूचना देखील जे दाखवले जाते, पाहू शकता कशा पद्धतीने एवढा पूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे तो प्लॅटफॉर्मचे रूळ जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळत आहे। पूर्णतः पाणी जे आहे ते भरलेलं पाहायला मिळतं। एखादं जर पाहिलं तर तलावाचं रूप जे आहे ते हार्बर रेल्वेवरती झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच अविनाश, आणि आपण इथे पाहतो की चुनाभट्टी स्थानकामध्ये अशा प्रकारे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे हार्बर मार्गाच्या वाहतुकीला या ठिकाणी सध्या ब्रेक लागलेला आहे। कधीपर्यंत पाणी ओसरेल असं वाटतं? कधीपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू होईल असं वाटतं? त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी काय पर्यायी व्यवस्था? नक्की जर पाहिलं तर जर या ठिकाणी पाहिलं तर पाणी अद्याप पूर्णतः भरलेलं दिसत आहे। रेल्वे प्रशासनाकडून जे पाहिलं तर हा पाण्याचा निचरा करण्याचं जे काम आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे हे जे पाणी जे आहे ते साधारणतः पाहिलं तर ह्याला तास ते 2 तास लागू शकतात पूर्णतः पाणीचा निचरा होण्यासाठी। त्यामध्ये जर पाहिलं पाऊस जो आहे तो तसाच मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जर पाहिलं रेल्वे रुळ जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे। असाच जर पाऊस सुरू राहिला तर याहून बिकट परिस्थिती होऊ शकते। नक्कीच आपण पाहतोय की आणखी जर पाऊस वाढला तर मात्र आणखी परिस्थिती बिकट होऊ शकते। ट्रॅकवर सध्या पाणी साचलेलं आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळे वडाळा या स्थानकापासून ते मानखुर्द पर्यंत पूर्णतः वाहतूक बंद आहे। हार्बर मार्गाच्या वाहतुकीला त्यामुळे ब्रेक लागलाय। चुनाभट्टीमध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। सगळे ट्रॅक जे आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। तर अविनाश, रेल्वेचे अधिकारी कोणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत का? पाणी इथून बाहेर काढण्यासाठी, ट्रॅकवरचं पाणी काढण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे का? अविनाश, आता सध्या जे पाणी साचलेलं आहे ट्रॅकमध्ये पाणी येते काढण्यासाठी म्हणून काही व्यवस्था करण्यात आली आहे का? रेल्वेचे अधिकारी काही पाहणी करून गेलेत का? नक्कीच पाहिलं तर माझ्या समोरची दृश्य जे पाहत असाल हे आहे रेल्वेचे अधिकारी आहेत। रेल्वेचे अधिकारी जे आहेत ते प्लॅटफॉर्मवरती आल्याचं पाहायला मिळतं। रेल्वेचे अधिकारी जे आहेत ते पाहणी करताना आपल्याला दिसतात आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी काही कर्मचारी देखील जे आहे ते त्या ठिकाणी लावण्यात आले आणि पाण्याचा निचरा करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे जर पाहिलं तर पाऊस जो आहे तो पुन्हा जो आहे तो मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे। त्यामुळे जर पाहिलं तर ती जी परिस्थिती आहे, एखाद्याला पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे तर दुसरीकडे पाहिलं तर पाऊस जो आहे तो पुन्हा सुरू झाला आहे। त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर याहून बिकट परिस्थिती होऊ शकते। आता अविनाश, आपण पाहतो की प्रवासी अजूनही रेल्वे स्थानकावर बसून आहेत। त्यांना प्रतीक्षा आहे की कधीपर्यंत ह्या रेल्वे सुरू होतील वगैरे। या संदर्भात काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून काही सांगितलं जातंय का? नक्कीच पाहिलं या ठिकाणी काही रेल्वे प्रवासी बसलेले पाहायला मिळत आहे। हेच रेल्वे प्रवासी जर पाहिलं तासन तास या ठिकाणी बसलेले आहे। त्यांना हेच अपेक्षा आहे की लवकरात लवकर ट्रेन सुरू होईल अशी त्यांची अपेक्षा आहे। परंतु रेल्वे प्रशासनाकडून जी आहे ती सूचना करण्यात आलेली आहे। रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर प्रत्येक प्रवासी जो होता आपला मार्ग काढून जो आहे तो घरची दिशा पकडताना दिसत आहे। रेल्वे सुरू व्हायला साधारणतः 2 ते 2.5 तास लागण्याची शक्यता जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून वर्तवली गेलेली आहे।
जी नक्कीच अविनाश, थोडंसं थांबाल, मी पुन्हा तुमच्याकडे येते. मात्र काही वेळापूर्वी आमदार मंगेश कुडाळकर यांनी इथे पाहणी केली होती. प्रवाशांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. ट्रॅक सगळे पाण्याखाली गेलेले आहेत याची देखील त्यांनी पाहणी केली आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली आहे.